गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. 80 बातम्या पाहूया. मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना नाव न घेता कानपिचक्या. छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, शोभाताईंचे खडे बोल. हिंदुत्वाच्या नावानं भाजपनं मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या. भविष्यामध्ये शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्याही जमिनी घेणार. आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा वाद. गुंडागर्दीला राजकीय संरक्षण. खडसेंचा महाजनांकडे रोख. आपण काही सांगितलं तर रोख तुम्हाला जोड्यानं मारतील. एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची जळजळीत टीका. गिरीश महाजन यांच्यावर आपण आरोप केला नसून गगनगिरीचे पत्रकार अनिल थत्तेंनी केला. त्यात अमित शहांचा सुद्धा उल्लेख. एकनाथ खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर. उगाच महाजनांनी आपलं नाव घेऊन आदळआपट करण्याची गरज नाही. खडसेंचा पलटवार. भाजप सोडल्यापासून एकनाथ खडसे रोज रेकॉर्डिंगचं सांगू लागलेत. मात्र रेकॉर्डिंग एकदाही ऐकवली नाही. त्यामुळे त्यांनी एकदा रेकॉर्डिंग ऐकून मन शांत करावं. रावसाहेब दानवेंचा एकनाथ खडसेंना टोला. एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. आभार यात्रेतील खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य. आता टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गिरीश महाजनांची धैर्यशील मानेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शिंदे त्यांचे नेते आहेत, त्यांना वाटणं साहजिक, त्यात वाईट नाही. महाजनांचं वक्तव्य. बच्चू कडूंची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सह्याद्रीवर बैठक. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात. मंत्री उदय सामंत यांचा दावा. नाव सांगणार नाही, मात्र महिन्याभरात ही प्रक्रिया होईल. सामंतांचं वक्तव्य. काँग्रेस संपली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपला. मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येईल. जालन्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचा शिवसेनेच्या सुधीर पाटील यांचा आरोप. प्रताप सरनाईक सध्या धाराशिवचे पालकमंत्री. शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती. काँग्रेसमधून आलेल्या नियुक्तीमुळे शिवसेनेतील निष्ठावंत नाराज असल्याची सूत्रांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार. आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर करणार असल्याची माहिती. चौकशी अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल. केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा इशारा. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकार. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं फेसबुकवरून भावनिक पत्र. 10 लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? अंधारेंचा सवाल. उपचारांना जबरदस्तीनं रुग्णालयातून घरी पाठवल्यानं 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घूम गावातली घटना. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार. कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडी. महादेव गीतेची पत्नी मीरा गीते आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेणार. जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी ही भेट होणार आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी. या प्रकरणी हायकोर्टानं आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही सरकार टाळाटाळ करत असल्यानं हायकोर्टाची नाराजी. आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर आजपासून 2 दिवस बैठकीचं आयोजन. सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश. पानिपत शौर्य स्मारकासाठी बनवलेल्या समितीची आज मुंबईमध्ये बैठक. फडणवीसांच्या सूचनेनुसार आज बैठकीचं आयोजन. जयकुमार रावल, मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील बैठकीला उपस्थित राहणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नंदुरबार दौऱ्यावर. ठाकरेंची शिवसेना कर्जमाफीच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार.
25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास, सामना अग्रलेखातून सरकारवर निशाणा. 25 लाख शेतकरी आणि त्यांचं कुटुंब असा 1.5 कोटी लोकांचा हा गहन प्रश्न असून तो प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये कुवत नाही ना इच्छाशक्ती. सरकारवर सडकून टीका. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही, कोकाटेंची माहिती. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिकच्या सटाणा तालुक्यातील बिजोटे गावातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी केली. तातडीनं पंचनामे करून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, शेतकऱ्यांना आश्वासन. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो, कोकाटेंचं वक्तव्य. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. धुळ्याचा जुना महानगरपालिकेजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन. कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा कोकाटेंना धुळे जिल्ह्यात फिरू देणार नाही, ठाकरेंच्या सेनेचा इशारा. यवतमाळमध्ये कृषीमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवत ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानानंतर ठाकरे सेना आक्रमक, राजीनाम्याचीही मागणी केली. अकोल्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला शेतकऱ्यांनी जोडे मारले. कृषीमंत्र्यांनी माफी मागितली तरी देखील शेतकऱ्यांचा रोष काय. सोलापुरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार. जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेनं पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावरती NMMS परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप. 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण. राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेरपरीक्षेची मागणी. अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात. पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात तापमान 40 अंशांच्याच पुढे राहील, हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे तापमान 37 अंशांच्या आसपास राहील, कुलाबा वेधशाळेनं अंदाज व्यक्त केला. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 33% पाणीसाठा शिल्लक. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यानं मुंबई महापालिकेच्या आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली. ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू केला जाणार, त्यामुळे या मार्गावरती गाडीच्या साचण्याचा मार्ग मोकळा. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत. मात्र या कालावधीमध्ये ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करा. वीज नियामक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश. देशामध्ये 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर. ग्रामीण महिलांच्या बँक खात्यांचं प्रमाण 42.2%. एका सरकारी अहवालातून माहिती समोर. विविध योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये वाढ. मुंबईतील वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र. 229 कोटींच्या कुलाबा जेटी आणि टर्मिनल प्रकल्पाला विरोध. नागरिकांसह राहुल नार्वेकरांचा विरोध. नितेश राणेंनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. अमरावती आगाराला 15 नव्या एसटी बसेस मिळाल्या. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. नाशिकमध्ये मनसेकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन. गोदावरी प्रदूषण आणि इतर मुद्द्यांवरती मनसे आपली भूमिका मांडणार. गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. गोखले इन्स्टिट्यूटची 1,42,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशमुखांना अटक. भारत सेवक समाज संस्थेकडून आपलीच घोडचूक अखेर दुरुस्त. संजीव सन्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती. सचिव मिलिंद देशमुखांवर कारवाई करायचं सोडून सन्यालांना हटवलं. गैरसमजातून सन्यालांना हटवलं अशी संस्थेकडून कबुली. वर्ध्यामध्ये माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारला. सोवळं नाही, जानवं नाही म्हणून गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा तडस यांचा आरोप. तर मंदिराच्या सुरक्षेसाठी गाभाऱ्यात कोणाला प्रवेश दिला जात नाही. मूर्ती आणि दागिन्यांची सुरक्षा महत्त्वाची. माजी खासदार रामदास तडस यांच्या आरोपानंतर देवळीतील राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भाजप कार्यालयासाठी 1 एकर जमीन दान.
शहरामध्ये भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यानं मोठे कार्यक्रम घेण्यास अडचण येत असल्याची जोरगेवारांनी खंत व्यक्त केली. साताऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. भाजप आमदारांसह जिल्हाध्यक्षांचं पॅनल पराभूत. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनलचा धुव्वा उडवत 21 जागांवरती बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचं वर्चस्व. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का. पेण तालुक्यातील वडमालवाडी आदिवासी वाडीला हक्काचा रस्ता मिळाला. स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनी हा रस्ता मिळाला. पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. 1.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर. तरी कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. अकोला जिल्ह्यातील बोरगाव, वैराळे आणि नेर धामणा गावाला जोडणारा 10 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय. त्यामुळे रस्ता बनेपर्यंत एसटी महामंडळाचा गावातील बससेवाच बंद करण्याचा निर्णय. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ते डोंगरकडा रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात. घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अकोल्यामध्ये वाहन चोरणाऱ्या अट्टल टोळीच्या पोलिसांनी मुसके आवळले. आरोपींकडून 7,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील जुनोना भागातील जंगलाला मोठी आग. तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं आगीच्या घटनांमध्येही वाढ. जळगावच्या अमळनेरमधील जुनोने वनक्षेत्राच्या परिसरात भीषण आग. 4 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यातील नाना पेठेमध्ये असलेल्या लाकडी वाड्याला आग आटोक्यात आणण्यात यश. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. अकोल्याच्या गायगावात इंधन कंपन्यांचे डेपो असलेल्या आवारात आग. घटना वेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. अकोल्याच्या दहिगावात शॉर्ट सर्किटमुळे शेतात आग. उभं असलेलं गव्हाचं पीक जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नांदेडच्या अर्धापूरमधील दाभड गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग. 2 बैलांसह शेती उपयोगी साहित्य जळल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नागपूरच्या गोरेवाडा मानकापूर रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला टिप्परची जोरदार धडक. भीषण अपघातात अनेक जण जखमी. महाडच्या वरंधा घाटात शिवलिंग सदृश्य प्रतिकृती सापडली. मंत्री भरत गोगावलेंनी शिवलिंगाची पाहणी केली. नांदेडमधील युवकानं ड्रीम 11 मध्ये 1 कोटी रुपये जिंकले. लोहा तालुक्यातील बेटसावंगी गावातील श्रीनिवास वानखेडे विजेता ठरला. भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये लाकडी रथावरून घोडायात्रेची मिरवणूक निघाली. मध्यरात्री निघालेल्या घोडायात्रेमध्ये पहाटेपर्यंत डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. पंढरपूरमध्ये चैत्रयात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये. माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात नवमी उत्साहात साजरी. रेणुकागडावरती भाविकांची मोठी गर्दी. बीडमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी दिवाणी न्यायाधीश झाली. न्यायाधीश परीक्षेमध्ये राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम. विविध आरोग्य योजनांचं उद्घाटन आणि महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळ्याचं नियोजन. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि राज्य आरोग्यमंत्री उपस्थित राहणार. अमरावतीमध्ये रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भाजप नेत्या नवनीत राणांकडून हनुमान चालिसेचं पठण. समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. राज्य आणि केंद्रानं मिळून लवकरात लवकर कायदा करावा. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण सूचना. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील मस्क यांच्या सहभागामुळे नाराजी. टेस्लाच्या विक्रीमध्ये 13% घट. 3 वर्षातील सर्वात वाईट कामगिरी. आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात. 9 एप्रिलला गव्हर्नरकडून पतधोरण जाहीर करण्यात येणार. एशियन शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नवीन टॅरिफचा परिणाम. जपानच्या निक्कीसह ऑस्ट्रेलियातील शेअर मार्केटमध्येही मोठी पडझड. 2014च्या तुलनेत केंद्र सरकारनं तमिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट जास्त पैसे दिले. तरीही काही लोकांना विनाकारण रडण्याची सवय. तमिळनाडूच्या विकासावरून पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यावर निशाणा. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्समध्ये आज वानखेडेमध्ये सामना. 3 पैकी 3 सामन्यामध्ये झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11मध्ये 2 बदल होण्याची शक्यता. गुजरात टायटन्सकडून सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सचा पराभव. गुजरात टायटन्सच्या मोहम्मद सिराजनं 4 विकेट्स घेतल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.